दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर. चला फास्ट, जास्त वेळ न घेता दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर समालोचक येऊ द्या. चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. आणि कोण म्हणते की वयामुळे क्रिकेट खेळता येत नाही, जिद्दीमुळे क्रिकेट खेळता येते, लक्षात घ्या. आणि ते जिद्द मिस्टर तरे यांच्या वतीने पाहायला मिळाले. तर आता डेथ ओव्हर एक्सपर्ट यानंतर सुद्धा खेळ देताना पाहायला मिळतील. मागच्या सामन्यात ते अवेलेबल नव्हते, सुरेंद्र म्हात्रे यांनी ते षटक हाताळलं होतं, पण आता त्यांची गरज का संघाला आहे ते विशू तरे यांनी पूर्ण केलेले आहे. कोलशेतवरून म्हणजे आता इंटेन्शनली पहिला सामना नाही हरले, ते पहिला सामना हरले म्हणून ते इकडे दाखल झाले. जर जिंकले असते तर मग विशू तरे आता तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले नसते या टीम मध्ये, चित्र वेगळं असू शकलं असतं. पण असो, क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी तर घडतच जातात. अनप्रिडिक्टेबल खेळ आहे, कधी काय घडेल याचा नेम नसतो. काल म्हटलं होतं की आमिरचा अरहान 11 संघ बाजी मारून जाईल, जशी सुरुवात पहिल्या सामन्यामध्ये आमिरने दिली होती. पण ओम श्री गणेश स्पोर्ट्स क्लब पेंडकरपाडाने कालचा दिवस गाजवला. आणि आता अजून एक संघ पेंडकरपाड्याचा का, जय हिंद, जय हिंद पेंडकरपाड्याचे बरोबर, मीरा गावचे, म्हणजे काय फरक नाहीये, मीरा पेंडकरपाडा एकच गाव आहे तसं. तर आता तेजस आणि गणेश हे दोन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. पाहूया आमिर तासे कुठल्या गोलंदाजावर विश्वास ठेवतील. आमिरची चर्चा चालू आहे, आमिरशी. आणि बॉलिंग ट्रॅकवर आमिर शेख येत आहेत, आमिर शेख येतात बॉलिंग ट्रॅकवर. आमचे सर्व स्पॉन्सर्स ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेलं आहे. युवा साहस फाउंडेशनचे प्रेसिडेंट आदरणीय अब्दुल्ला जिराईन, ज्यांनी या युवकांवर विश्वास ठेवत असताना हा उपक्रम हातात घेतला. तसेच द बर्गर एक्सचे स्पॉन्सर मिस्टर युसुफ रैन यांचं देखील खूप चांगले योगदान. आणि काल त्यांचं प्रेम आमच्यावर किती आहे ते दिसून आलं सुद्धा. त्यानंतर आज पण ते प्रेम दिसेलच त्यांच्या वतीनं. त्यानंतर आम्ही मल्हार स्पोर्ट्स आभार व्यक्त करतोय मिस्टर हितेश पाटील, मिस्टर मोनिश पाटील. मला दुसरी सारी बॅट. चला टायमर स्टार्ट आहे, 1:26. चला 25 मिनिटांसाठी कालावधी सुरू होतोय. 1:26. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत ते म्हणजेच तेजस आहेत आणि नॉन स्ट्रायकर साईडला गणेश आहेत. पहिला बॉल आमिर शेख, फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थोडा दूर राहिला होता, त्याचमुळे 2 धावा पूर्ण करण्याचा कालावधी मिळाला. क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त जिंकायचं नसतं तर पराभव झाल्यानंतर शिकायचं सुद्धा असतं. आणि हे दोन संघ एकदा पराभूत होऊन आलेले आहेत. त्यामुळे मागच्या सामन्यात जे काही चुकलंय त्या चुकांची सुधारणा करण्यासाठी आता पाहूया ते प्रयत्न दिसत आहेत का. आमिर शेखच्या पहिल्याच बॉलवर 2 धावा गोळा केलेल्या आहेत तेजसने. पुढचा बॉल, पेस चांगला आहे आमिरकडे आणि यावेळेस पिचिंग सुद्धा तितकीच योग्य राहिली. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय, सिंगल मिळते, धावसंख्या 3 वर. सडपातळ बांधा, पण एक लय आहे गोलंदाजीची आमिर शेखकडे आणि लयबद्ध गोलंदाजी नेहमीच फलंदाजांना रोखणे सहकार्य करते. रिदम मेंटेन केले आमिरने आणि सातत्याने आमिर तासे बोलतोय आमिर शेखशी, जे व्हायला हवं. मिड ऑन आणि मिड ऑफ हे क्षेत्ररक्षक थोडे बिझी असले पाहिजेत, बॉलरशी संवाद साधायला पाहायला मिळाले पाहिजेत. ऑन द राईज खेळायचा प्रयत्न, झेल टिपलाय आणि बघा फलंदाज पहिला बाद झालाय. पहिला फलंदाज बाद, तेजसचा खेळ संपला. धक्का पहिला टीम सिद्धिविनायक स्पार्टन्स. होणार आहे, ज्यांनी या परिसरातील क्रिकेटपटूंना एकत्र आणण्याचं काम युवा साहस फाउंडेशनच्या वतीने केलेलं आहे. तर नवीन फलंदाज
स्ट्रायकर सेंडला आहेत. प्रफुल्ल येत आहेत. पहिला फलंदाज झटपट बाद झालाय टीम सिद्धिविनायक स्पार्टन्सचा. धावसंख्या फक्त 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर आमिर शेख सुरुवात चांगली देत आहेत गोलंदाजी करताना. फुल टॉस, फ्लाईट जास्त मिळालं होते, क्षेत्ररक्षण चुकलं, बॉल मागे जातोय. डीपचा क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता पाहूया किती धावा मिळतील. आता या धावा किती मिळतील ते पाहणं मजेशीर आहे. पंच थोडे बोलतील, कारण क्षेत्ररक्षकाच्या शरीराचा संपर्क लागून बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय, तर मग आता किती धावा मिळतील थोडी तपासणी होते. पंच जितके धावलेत ना त्याच्यामध्ये त्या डिक्लेरेशन धावा ऍड करायच्या का, ती आपण चर्चा करून घ्या. तर या धावा आहेत. दिनेश सर किती धावा मोजायच्या? 4 का? 2 आणि 2 4. कारण तिसरी धावेसाठी ते प्रयत्न सुरू होते जेव्हा तो संपर्क झाला, म्हणजे 5 नाही 4च. बरोबर, खूप चांगला निर्णय या ठिकाणी आलेला आहे. तिसरी जर कंप्लीट झाली असती तर मग आपण 5 मोजल्या असत्या, पण त्या 4च मोजल्या जातील. तर 4 धावा ऍड होत आहेत. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर, 7 रन्स. पण इम्प्रेसिव्ह बॉलिंग आतापर्यंत आमिर शेखच्या वतीने पाहायला मिळते. पुढचा बॉल आमिरचा, भन्नाट वेगानं, पण नियंत्रण चुकलं. वेग वाढवण्याच्या नादात नियंत्रण चुकवलेलं आहे आमिरने. बॉल वाईडलाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतो, एक्स्ट्रा रन मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 8 वर, 8 रन्स. वेग वाढवायचा, पण कधी कधी मग ते केल्यामुळे ती रिदम तुमची ब्रेक होऊ शकते, आणि तेच मैदानात पाहायला मिळालं. पुढचा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल हा बॉल. एक्स्ट्रा एनर्जी वेस्ट होते. गोलंदाज आमिर शेखची बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल्स. धावसंख्या परिस्थिती म्हणजेच 9 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली होती या षटकाची. पूर्वार्धामध्ये आमिरने 3 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवला होता, पण त्यानंतर चौथ्या बॉलवर 4 आल्या. त्यानंतर या एक्स्ट्रा रन फलंदाजांना मिळत आहेत. फुलटॉस बॉल, कन्व्हिन्सिंग कनेक्शन नाही. बॉल पोचतोय मिड विकेटला, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची वाढ, धावसंख्या 10. पहिल्या षटकातला शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. स्ट्रायकरला पहिल्यांदा आता गणेश जाधव पोहोचलाय, जो मीराबाईदर आयकॉन आहे टीम सिद्धिविनायक स्पार्टन्सचा. आमिर अजूनही क्षेत्ररक्षकांकडे लक्ष देत आहेत, कारण लेफ्ट हँडेड बॅटर आहे. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. वेळेवर लक्ष घाला. 1:26 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. सूचना अगोदरच तुम्हाला पोहोचवलेल्या आहेत. आता स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे गणेश जाधवसाठी. आणि पहिल्या षटकातला शेवटचा बॉल घेऊन पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय गोलंदाज आमिर शेख. हो, यावेळेस पंच केला आहे जरूर, पण क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरचे. लॉंग अपला पोहोचते. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल धोकादायक ठरू शकेल, पण त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज सेफ आहेत, प्रफुल्ल आणि गणेश. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 विकेट गमावताना 12 धावा सिद्धिविनायक स्पार्टन्स. 12 धावा, 1 फलंदाज बाद, 12 रन, 1 विकेट के नुकसान पर पहली ओवर का खेल समाप्त. पहिल्या षटकासाठी 7 मिनिटं घेतलेत. पहली ओवर के लिए अब्दुल्ला बरदस आपने 7 मिनिट लिए है. वक्त पर ध्यान रखिए. थोडी चर्चा होते आणि पाहूया आता त्या चर्चेनंतर कुठल्या गोलंदाजाचं नाव पुढे येते, कारण पहिलं षटक तर आमिर चांगला हाताळण्याचा प्रयत्न केला होता, पण ते थोडे खर्चिक राहिले. विकेट जरी मिळवला होता पहिल्या षटकामध्ये, पण त्या विकेटचं मोल तितकं नाही राहिलं.
12 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो म्हणजेच निलेश यादव. विसरून चालणार नाही, या संघामध्ये सर्वाधिक वेगवान गोलंदाज आहे अब्दुल्ला ब्रदर्समध्ये उमेश वाघ, पण दुखापत असल्यामुळे तो आता गोलंदाजी नाही करत. नाहीतर मीरा मधला सर्वोत्तम पेस बॉलर म्हणून ती ख्याती उमेश वाघने कमवलेली होती, पण ते आता यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्याचमुळे आता निलेश हे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. 8वं मिनिट चालू झालंय, लक्षात घ्या. पहिल्या षटकानंतर खूप मोठा पॉज पाहायला मिळालेला आहे. स्ट्रायकर्सचा फलंदाज आहेत प्रफुल्ल, यांचं योगदान आतापर्यंत 5 धावांचं राहिलंय. निलेश यादव बॉलर राईज मिळतो. कॉन्क्रीटच्या विकेटवर कशी गोलंदाजी असायला हवी त्याचं प्रमाण पहिल्याच बॉलवर निलेश देत आहेत. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झालेली आहे. आवश्यकता होती मागच्या षटकात जेव्हा 12 आल्या होत्या, अशा वेळेला या पॉवर प्लेमध्ये किमान धावांचं षटक असायला हवं. तोच माइंडसेट निलेश यादवचा. सुरुवात या षटकाची डॉटने. पुढे सरकून स्वाईप करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, पण पुन्हा एकदा बाउन्सचा अंदाज जरूर घेतला होता. बॅट्सविंग होती मिड विकेटला, पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाहीये. काय ओळखलेलं आहे खेळपट्टीला निलेशने, आणि म्हणूनच बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स येत आहेत. सुरुवात या षटकाची उत्तम राहिलेली आहे, इकॉनॉमिकल राहिलेली आहे. जेव्हा संघाची गोलंदाजी टाईट असते तेव्हा संघाचं भविष्य ब्राईट असते, आणि तीच टाईट गोलंदाजी आता पाहायला मिळते. हा बॅक टू बॅक 3 डॉटला काही नाहीये. हा निर्धाव षटक असेल 2000 रुपये युसुफ रायन यांच्या वतीनं द बर्गर एक्स कडून. द बर्गर एक्स कडून निर्धाव षटकासाठी सुद्धा 2000 रुपये. काही होऊ द्या, चांगला खेळ झाला पाहिजे, बस अपेक्षा हीच आहे द बर्गर एक्सची. दरम्यान बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. काय सुरुवात या षटकाची दिलेली आहे. पराभव झाल्यानंतर माणूस अजून जास्त सुधारणा करतो. आणि आता विकेटचा रकाना सुद्धा बळतोय. 4थ्या बॉलवर विकेट डाऊन. फलंदाज दुसरा बाद. सिद्धिविनायक स्पार्टन्सला दुसरा धक्का आणि विकेट मिळवतोय निलेश यादव. माणूस अजून जास्त सुधारणा करतो. आणि आता विकेटचा रकाना सुद्धा बळतोय. 4थ्या बॉलवर विकेट. नवीन बॅटर येतात मध्ये दत्ता येत आहेत. दत्ता 4थ्या क्रमांकावर खेळ देताना पाहायला मिळतील. खूप संधी मिळाली खरं तर फलंदाज प्रफुल्लला, पण त्या संधीला युटिलाइज नाही करता आलं. दत्ता हे नवीन फलंदाज स्ट्रायकर साईडला येतील. गणेशने आतापर्यंत फक्त 1 बॉल फेस केलेला आहे या 10 चेंडूंमध्ये. अजूनही ते वाट पाहतायत त्यांच्या संधीची, पण बॅक टू बॅक 4 डॉट बॉल्स या षटकामध्ये निलेश यादव यांच्या वतीने हाताळले गेलेले आहेत. पुढचा बॉल दत्तासाठी. निलेश ओव्हर द विकेट. आणखीन 1 डॉट बॉल. जर पुढचा बॉल डॉट आला तर बर्गर एक्स कडून 2000 रुपये मिळतील. गोलंदाज डॉट बॉल. बॅक टू बॅक 5 बॉल. काय जबरदस्त षटक हाताळलेलं आहे. आणि आता पाहूया, खिशात तर हात गेलेलाच आहे द बर्गर एक्सच्या प्रोप्रायटरच्या. या पुढच्या बॉलवर पाहूया त्या खिशातून 2000 रुपये बाहेर येत आहेत का. शेवटचा बॉल या षटकातला. निर्धाव षटक जाईल का निलेश यादवचं. आणि यावेळेस पहिली धाव शेवटच्या बॉलवर झालेली आहे आणि निर्धाव षटक हुकलेलं आहे. आणि 2000 रुपये सुद्धा द बर्गर एक्सचे वाचलेले आहेत. किती आतुरतेने हा बॉल ते पाहत होते की नेमकं काय घडतंय. आणि पहिल्यांदा असं वाटलं असेल की जाऊ दे, 1 धाव गेली पाहिजे. आणि 1 धाव आलेली आहे. निर्धाव षटक हुकलेला आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाले 13 रन. 2 विकेट के नुकसान पर 2 ओव्हर का खेळ खत्म. टीम सिद्धिविनायक स्पार्टन्स. चला चला, जास्त वेळ घेऊ नका. अगोदरच तुम्ही बराच वेळ घेतलेला आहे 2 षटकांसाठी. 12 मिनिटं काय झालेत बघा. 12 मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला आहात. लवकर नको, फास्ट फास्ट. 25 मिनिटात 4 षटकं संपलीच पाहिजे. आता आमिर बॉलिंग ट्रॅकवर येतात. आमिर शेख सेकंड ओव्हरसाठी. आमिरवर विश्वास ठेवतो, म्हणजे आमिर तासे आमिर शेखवर विश्वास ठेवतो सेकंड ओव्हरसाठी. मागचं षटक खूप चांगलं राहिलं निलेश यादवचं, ज्यांनी फक्त 1च धाव खर्च केलेली आहे.
स्ट्रायकर सेंडला दत्ता आहेत. तर आमिर अजूनही 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. बोलतायत गोलंदाजांशी. सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग पॉईंट आहे, कव्हर्स आहे, मिड ऑफ आहे. 38 सर्कलच्या बाहेर डीप कव्हर्स, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. नॉन पॉवर प्ले ओव्हर स्टार्ट झालेली आहे. सुफियान रायन यांचं स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचं आहे. मिस्टर सुफियान रायन. चला चला मॅच ऑन ठेवा. आमिर शेख ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड. बॉल पोचेल लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट. गणेश खूप वेळानंतर स्ट्रायकर्स एंडला पोचलेले आहेत. एक धाव वाढते. धावसंख्या पोचते आता 14वर. 14 रन्स ऑन बोर्ड. आता थोडीशी दमछाक होईल क्षेत्ररक्षकांची, कारण डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवर असताना आता जसं जसं स्ट्राईक रोटेट होईल क्षेत्ररक्षक सुद्धा थोडीशी मेहनत घेताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला गणेश जाधव आहेत. अजूनही गणेशची बॅट तसं प्रत्युत्तर देत नाहीये, ज्यासाठी गणेश जाधव अर्थात गिल्ली ओळखले जातात. स्ट्रायकर साईडला गणेश. बॉलिंग ट्रॅकवर आमिर शेख. हलका त्याने बॉलला फ्लिक केलंय. बॉल जातोय मागे डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. एक धाव मिळते आणि धावसंख्या जाते ती म्हणजेच 15वर. 15. पहिल्या षटकात जेव्हा 12 होत्या म्हटलं होतं की दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा तशाच धावा बनवल्या जातील फलंदाजांच्या वतीनं, पण नाही झालं तसं, कारण ते षटक फक्त एक धावेचं होतं निलेश यादवचं. परफेक्ट बॉलिंग अटॅक आत्ताच्या घडीला अब्दुल्ला ब्रदर्स या संघाकडून पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल व्हाईट बॉल. डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर असताना थोडी लाईन बिघडते गोलंदाजाची आणि त्याचमुळे एक्स्ट्रा रन मिळते. एक धाव वाढते. धावसंख्या पोचते 16 आकड्यावर. 16 रन्स. वेग चांगला आहे. पिचिंग झोन देखील खूप योग्य आहे, पण आता डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर असताना काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न करायचा असतो, पण यावेळेस ते वेगळे पण गणेश जाधवने जोपासलेला आहे. गणेशने दाखवलाय दम. मिळवल्यात 6 धावा मॅक्सिमम. षटकार. षटकार योग्यता वेळेत आलेला आहे. 15व्या बॉलवर षटकार आला आहे सिद्धिविनायक स्पार्टन्स या संघासाठी आणि तो षटकार खेचलाय मीरा भाईंदर आयकॉन गणेश जाधवने. धावसंख्या जाते आता 22वर. क्रॉस बेटेड क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. प्रोटेक्शन चांगलं सेट केलं आमिरने. दरम्यान डबलचा कॉल पूर्ण केला जाईल कारण वाईड थ्रो आहे. त्याचमुळे या 2 धावा मिळत आहेत. सुद्धा तिसरीचा प्रयत्न केला असता तर कदाचित तिसरी सुद्धा मिळाली असती. थोडंसं कॉम्बिनेशन तुटते क्षेत्ररक्षकांचं, कारण आता ढील देऊन नाही चालणार. जी पकड तुम्ही मजबूत दुसऱ्या षटकामध्ये केली होती ती पकड तशीच ठेवण्याची गरज होती, पण जशी गणेश जाधव यांच्याकडे स्ट्राईक पोचली ते मात्र एअर स्ट्राईक करतायत. सातत्यानं मोठ्या फटक्यांसाठी कमिटमेंट देत आहेत. 4थ्या बॉलवर डबल आले. धावसंख्या 24 झाले. हो यावेळेस बघा आडव्या बॅटनं लपेटताना बॉलला थेट स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. बॉल जातोय सीमारेषा पार. आणखीन एक अफलातून षटकार गणेशच्या बॅटमधून, पण माफ करा 2 धावा. 2 धावा. फटका चांगला होता पण डिक्लेरेशन झोन आहे. थोडासा आनंद तुम्हाला सुद्धा मिळाला हवा नाही का? अरबाज रायन यांच्याकडून एक गोलंदाजाला बक्षीस आहे. फक्त गणेश जाधवचा 1 विकेट घेतला तर अरबाज रायन यांच्याकडून 1000 आणि सूरज वाघमारे यांच्याकडून 500 रुपये आणि बर्गर एक्स कडून 1000. म्हणजे गणेश जाधवच्या विकेटचं महत्व इतकं आहे की त्याचा विकेट ज्यांनी मिळवला त्या गोलंदाजाला 2500 रुपये मिळतील. ही आहे व्हॅल्यू गणेश जाधवची. मग त्याला जो गोलंदाज बाद करेल त्या गोलंदाजाला बक्षीस मिळणार आहे, कारण तसा धुमाकूळ गणेशने मैदानाच्या आतमध्ये घातलाय. मागच्या बॉलवर डबल मिळालेत. फुल एंड बॉल प्रयत्न आमिरने तसेच केले होते. यॉर्करसाठी ते पोचले होते. दरम्यान सिंगल मिळते आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 27 धावा. फलंदाज बाद 2. पाहूया आता 4थ्या षटकासाठी कोणाला वापरलं जाईल. म्हणजे निलेशला थांबवण्याचा निर्णय थोडासा चुकला. ज्या निलेशने मागच्या षटकात फक्त 1च धाव दिली होती
त्याला थांबवलं, आमिर शेखला आणलं. आमिरचं हे षटक 14 धावांचं होतं आणि पहिलं षटक 12चं आणि निलेश यादवने फक्त 1 धाव खर्च केली, 1 विकेट मिळवलं. त्याला गोलंदाजी करता येणार नाही. आता आमिर येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. आमिर तासे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. मागच्या षटकाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे म्हणून आता आमिर तासे जे स्लॉगोवर एक्सपर्ट आहेत, कित्येक वेळा अमूल्य 11 काश्मीर या संघासाठी ते नेहमीच शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी करतात. आणि आता पाहूया या महत्त्वाच्या 4थ्या षटकामध्ये तसं प्रदर्शन आमिर तासे यांच्या वतीनं अब्दुल्ला ब्रदर्स या संघाला मिळतंय का. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत दत्ता, 2 वेळ खेळत आहेत. यावेळी शफल होऊन ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉल जाईल डिक्लेरेशन झोनमध्ये आणि या धावा 2 मिळतील. धावसंख्या 29 झालेली आहे. दत्ताकडे देखील ते मोठे स्ट्रोक्स आहेत. मधल्या फळीतील ते मातब्बर फलंदाज म्हणून ओळखले जातात. पुढचा बॉल लेग स्टंप सोडून जातोय. एक्स्ट्रा रन मिळते, एकदा वाढते. धावसंख्या जाते ते म्हणजे 30 या आकड्यावर. या छोट्या मोठ्या मिस्टेक्स करून नाही चालणार. जर अशा मिस्टेक्स वारंवार होत गेल्या तर मग प्रतिस्पर्धी संघ ओव्हरटेक करून जाणार. चला स्ट्रायकर साईडला फलंदाज दत्ता. थोडी चर्चा होते पण त्या चर्चेचा फायदा नाही झाला. स्ट्राईक गणेशला नाही मिळणार. फलंदाज दत्ता बाद होणार. धक्का 3रा टीम सिद्धिविनायक स्पार्टन्स. झुकेगा नहीं. बर्गर भेटणार. सरफरोज यांनी जर झेल टिपला, 2-2 बर्गर. सरफरोज यांनी जर झेल टिपला, कुठे सरफरोज हाथ वर करा. अच्छा सरफरोज, अगर आपने कैच लपका तो द बर्गर एक्स की तरफ से आपको 2 बर्गर्स. लेकिन अभी पकड़ा तो उसके बाद, अच्छा उसके बाद से अब की बाद फिर से अगर सरफरोज ने कैच लपका तो द बर्गर एक्स की ओर से 2 बर्गर्स. चलिए आगे चलते. धावसंख्या झालेली आहे 30. नवीन बॅटर पोहोचतायत तन्मय स्ट्रायकर साईडला. आमिरने विकेट मिळवलेला आहे. बघा आमिरकडे ते कॅलिबर आहे आणि म्हणूनच ते कॅलिबर युटिलाइज करायचा प्रयत्न करतायत. आयकॉनला 2 षटकं मिळू शकतात जर उमेश षटक नाही हाताळत. आमिर आता फक्त 1च षटक हाताळू शकतोय. अजून 1 षटक जे नवीन गोलंदाजाला वापरलं जाईल, त्याच्यामुळे 2 षटकं तर ऑलरेडी आमिर शेखने हाताळलेली आहेत. 1 षटक निलेश यादवचं, 1 षटक सुरू आहे आमिर तासेचं. अजून 1 गोलंदाज शोधावा लागेल अब्दुल्ला ब्रदर्स या संघाला. लॉफ्ट केलंय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल नाही दिला जाणार. 2 लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. कदाचित गणेश दत्ताला तेच सांगत असावा की 1 धाव करून मला स्ट्राईकवर आण, पण त्याचा प्लॅन वेगळाच होता दत्ताचा मोठा स्ट्रोक खेळण्याचा आणि ते झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ या षटकात संपलेला आहे. इकॉनॉमिकल राहिलेत आमिर. 4 धावाच त्यांनी आतापर्यंत या षटकात खर्च केलेले आहेत. मागच्या षटकाशी तुलना या षटकाची केली तर ते कंपॅरिझन गोलंदाजाचं आहे. आमिर शेख ज्याला 2 मौके मिळाले, पण आता पाहूया आमिर तासे अजूनही विकेटसाठी बक्षीस आहेच लागू. त्यासाठी आमिरने प्रयत्न केले होते. बॅट इन्वॉल्ड आहे असंच कुठेतरी पंच सांगतायत की संपर्क बॅटशी झालाय. मग तुम्ही LBW ची अपील करा, उपयोग नाही होणार. परफेक्ट पिचिंग, परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर होता खरं तर आमिर तासेचा. 2,500 रुपये जवळपास मिळता राहिलेले आहेत. सिंगल मिळते, धावसंख्या जाते ती म्हणजेच 32 या आकड्यावर. चांगला खेळ या 2 संघांच्या दरम्यान रंगतोय. दोघांना माहिती आहे की हा शेवटचा मौका आहे या स्पर्धेत राहण्याचा आणि म्हणून दोन्ही संघांच्या वतीनं अचूक क्रिकेट दिसतंय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल पण यावेळेस नकार दिलेला गणेशने. या सामन्याचं गांभीर्य ओळखताना अजूनही आपल्याकडे यानंतर 1 षटक बाकी आहे. त्याचमुळे अजूनही घाई गडबड करण्याचा इरादा दोघांचा दिसत नाहीये. एकदा वाढून धावसंख्या जाते 33 वर. 33 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. टीम सिद्धिविनायक स्पार्टन्स. लास्ट बॉल ऑफ 4th ओव्हर. आमिर तासे होतं विकेट.
अपील यावेळेस आणि अपील स्वीकारली गेलेली आहे आणि आमिर तासे ठरतायत 2,500 रुपयांचे मानकरी. गणेश जाधवचा विकेट मिळालेला आहे. LBW बॅटर इज आउट. हा 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. प्राइज आपण नंतर डिस्कस करू. डोंट वरी. थोडे कन्फ्यूज होते ते. म्हणजे बर्गर एक्सचं तर बक्षीस आहेच. तर बर्गर एक्सचं बक्षीस 1,000 रुपये आहे. हॅट्रिकसाठी ते बक्षीस होतं. चला 1,000 रुपये तर मिळत आहेत आमिरला त्या विकेटसाठी द बर्गर एक्स कडून. आणि विकेट हॅट्रिकसाठी बक्षीस अजून लागू आहे 2,500 रुपयाचं. विकेट हॅट्रिकसाठी बक्षीस आहेच ना. हा विकेट हॅट्रिकचं बक्षीस आहेच 2,500 रुपयाचं. आणि झेलसाठी सरफरोजला. चला शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत. राम येत आहेत लास्ट ओव्हरसाठी. धावसंख्या 33. सामना महत्वाचा आहे आणि या महत्वाच्या सामन्याच्या शेवटच्या 6 बॉलसाठी ती कमिटमेंट पाहूया. स्ट्रायकर एंडला प्रतीक आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत तन्मय आणि नवीन फलंदाज जे आले आहेत नॉन स्ट्रायकर एंडला प्रतीक. बॉल लो राहिलाय. अपील पुन्हा एकदा होती विकेटची. पण पाहूया उमेशने यष्टांवर नेमकं लक्ष दिलं होतं आणि आता आपण येतोय. फलंदाज यष्टीचित आहे की नाही म्हणजे स्टंपिंग झाले की नाही त्याची तपासणी आपण करणार आहोत डिका स्पोर्ट्सच्या आभार रूम मध्ये. काय घडामोडी घडतायत या सामन्यामध्ये. सातत्यानं काहीतरी वेगळंच पाहायला मिळतंय. तर फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये होते का त्याची तपासणी डिका स्पोर्ट्सच्या आभार रूम मध्ये केली जाते. चला बॅटर सेफ आहे. नॉट आउट. सेफ आहे बॅटर. धावसंख्या जाते ती म्हणजेच 33 वर. 33 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. हो फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्रेट लॉंग ऑफला झेल टिपला जाईल का तर नाही. टिपला नाही जात झेल. संधी मिळते फलंदाजाला. गोलंदाज आता करेल तरी काय. इतके एफर्ट जर गोलंदाज लावतायत तर क्षेत्ररक्षकांना सुद्धा काम करणं गरजेचं आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकून 34. क्षेत्ररक्षण बदललं जाते. 35 झालेत. 35 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. पूर्णपणे वरचष्मा आतापर्यंत अब्दुल्ला ब्रदर्सचा राहिलेला आहे. दुसरं षटक निलेशचं परफेक्ट. आमिरचं षटक मागचं परफेक्ट. 6 धावा खर्च करून 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत. राम सुरुवात चांगली देतोय. ऑफ पुल केलंय. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन नाहीये. नो मॅन्स लँड. 2 मिळत आहेत. 2ची होते वाढ. पाहूया स्ट्रायकर सगळा थ्रो कलेक्ट झाला नाही. 2ची वाढ. धावसंख्या पोचते 37 वर. 37. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 37 धावा झालेल्या आहेत. 3 बॉल्स बाकी आहेत. 2 षटकं जर आमिर शेख यांची वगळली तर इतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. कारण आमिरची 2 षटकं 26ची होती. यावेळेस डिक्लेरेशन झोन मध्ये धावा मिळतील एकच. एकदा मी तर धावसंख्या 38 झाले. 38. आणि आता 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मला कालचा सामना आठवते दुपारच्या सत्रातला. 41 धावा ज्या डिफेंड झाल्या होत्या. परत तेच चित्र दिसतंय की काय या दुपारच्या सत्रामध्ये. 2 बॉल शिल्लक आहेत आणि धावसंख्या 38 झाले. 38. स्ट्रायकर सेंडला फलंदाज आहेत तन्मय.
कॅप्टन प्रतीक हे नॉनस्ट्रायकर एंडला अजून त्यांना नाही मौका मिळाला. चांगलं षटक सांभाळले रामने आतापर्यंत. वाईड यॉर्करचा परफेक्ट यूज, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून जातोय. पिचिंग योग्य होती पण लाईन भरकटली. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 39 झाले. 39. विकेट हॅट्रिक तर कोणी नाही घेतले, पण पुढच्या धावात जर 3 षटकार लगातार आले तर बर्गर कडून 2,000 रुपये. पण आता पाहूया या शेवटचे 2 बॉल्स जे महत्वाचे आहेत. या सामन्याचं महत्व ओळखून खेळावंच लागेल प्रतीकला. जी संधी मिळाले तो खेळ तन्मयला सुद्धा द्यावा लागेल. अब्दुल्ला राईन साहेब थोड्याच वेळात या स्पर्धेनिमित्त दाखल होतील, ज्यांचं योगदान कॉन्ट्रीब्युशन युवा साहस फाउंडेशनच्या वतीने खूप चांगलं राहिलेलं आहे. आणि विविध सामाजिक उपक्रम पूर्ण वर्षभरामध्ये युवा साहस फाउंडेशनच्या वतीने राबवले जातात. कला, क्रीडा, शैक्षणिक, वैद्यकीय. हो, यावेळेस फटका चांगला आहे, पण कुठे जातोय, कसा जातोय ते पण गरजेचं आहे. अगदी स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या आत तो झेल टिपलेला आहे. इतका चांगला फटका सजूनही तन्मयचा खेळ संपला. एकोणचाळीस धावा आणि आता हा 5वा फलंदाज बाद झाला. 39. लॉस ऑफ 5. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. नॉकआउट स्टेज आहे, लक्षात राहू द्या, विसरून नाही चालणार. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. अब्दुल्ला ब्रदर्स या संघाचं खूप चांगलं काम राहिलेलं आहे. म्हणजे गोलंदाजीचा एक पर्याय जरी चुकला पण इतर गोलंदाजांचं काम प्रशंसनीय राहिलेलं आहे. ज्यामध्ये प्रशंसा निलेशची होईल, प्रशंसा आमिर तासेची होईल, प्रशंसा रामची होईल. रामने सुद्धा या शेवटच्या षटकामध्ये चांगलं काम दिलंय. 39. पाहूया शेवटच्या बॉलवर किती. 39 झालेत. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. राम स्ट्रायकर श्रेला फलंदाज आहेत. वैभव लास्ट बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर्स एंडला. सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग, मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट. सर्कलच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हर पॉइंट लिपलाय. कनेक्शन नाही बनवू शकले. सिंगल मिळते. सोपा मौका सोडलेला आहे. जसा मी उल्लेख केला की मला कालच्या सामन्याची आठवण झाली. का तर 40 धावा झालेल्या आहेत आणि 41 धावांची गरज आहे. 41 धावा 30 चेंडूमध्ये पूर्ण करायच्या आहेत टीम द अब्दुल्ला ब्रदर्सला. त्या धावा रोखल्या जातील, बनवल्या जातील, त्याचं विवरण पुन्हा एकदा ऐकूया. 30 गेंदे, 41 रन, 30 बॉल्स, 41 रन्स, 30 चेंडू, 41 धावा. पाहूया पुढच्या डावामध्ये नेमकं घडतंय काय. आवाज ऐकूया संकेतजी पाटील यांचा. थँक्यू.
म्यूजिक सुन रहे हैं सचिन डीजे का, यहाँ का एक बेहतरीन नाम, जिनको ऑल इंडिया रेडियो पे भी बुलाया गया था खास डीजे बजाने के लिए। रुक करते हैं इस मुकाबले की तरफ। डू और डाई मैच है। यहाँ से अगर आप पराजित होते हो तो इस मुकाबले में या फिर इस पूरी श्रृंखला में आपका आगे बढ़ना लगभग खत्म। तो यहां से जीत दर्ज करना बहुत ही इंपॉर्टेंट है। चलिए फिर से एक बार स्वागत इंटर धमाका प्रीमियर लीग सीजन 2 में आपका करते हैं, स्पॉन्सर्ड बाय युवा साहस फाउंडेशन, ऑर्गेनाइज बाय साई दत्त क्रीडा मंडल, पीनकरपाड़ा तथा चैलेंजर बॉयज मुंशी कंपाउंड। हमारे सभी ऑर्गेनाइजर कमेटी मेंबरान की तरफ से हम स्वागत करते हैं आपका। मुकाबला जारी है। दरकार है 30 गेंदों में 41 रनों की। हालांकि इतना बड़ा कॉन्टेस्ट नहीं होना चाहिए जिस तरह से ये दोनों बल्लेबाज मैदान के बीचों बीच आ रहे हैं, लेकिन पहला मुकाबला जिस तरह से वो पराजित हुए थे अब्दुल्ला ब्रदर्स, तो गलतियों को सुधारना होगा। यहाँ से बहुत बड़ी जिम्मेदारी का काम बन जाता है आइकॉन खिलाड़ी उमेश वाघ के ऊपर, और जिम्मेदारी रहेगी टीम मेंबर आमिर तासे की तरफ। एक तरफ मीरा महेंद्र का आइकॉन और उसी के साथ इंटरबेल्ट का आइकॉन आमिर तासे भी ओपन कर रहा है। ये जोड़ी तो दमखम रखने वाली है, लेकिन क्या यहां से अगर देखा जाए तो सिद्धिविनायक स्पार्टन के बारे में बात की जाए तो उनके पास गेंदबाज है, लेकिन डिलीवर्ड करने वाले गेंदबाज चाहिए। यहां से आपको विकेट रेगुलर इंटरवल पे लेना जरूरी होता है। ये मैच बहुत ही इंपॉर्टेंट हो चुका है यहाँ पे। एक तरफ अब्दुल्ला ब्रदर्स अगर उनकी बात की जाए तो बहुत ही ज्यादा प्रतिष्ठा इन्वॉल्व है। यहां से अगर हारेंगे तो बहुत ज्यादा ताने खाने वाले, क्योंकि यहाँ पे स्पेक्टेटर जो है बहुत आशाएं रख रही है। यस, टाइम ऑन है। चलिए मैच ऑन कीजिए। 2:02। और अगर यहाँ पे लगातार 3 सिक्सर जड़ते हैं तो बर्गर एक्स की तरफ से दिए जाएंगे 2000 रुपए। 2 बर्गर या 2000 2000 2000 और 2 बर्गर, क्या बात है। मतलब कॉम्प्लीमेंट्री विथ चीज, राइट। चलिए, ये जो साधन है वो तो आपको मिलते रहेंगे। इसके लिए आपको मशक्कत करनी पड़ेगी, मेहनत करनी पड़ेगी और परफॉर्मेंस दिखाना होगा। गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे नंदू, जिन्होंने पहले मैच में भी 2 ओवर डाले थे। हालांकि थोड़े से महंगे थे, लेकिन यहाँ पे विकेट क्या वो ले पाएंगे टीम सिद्धिविनायक स्पार्टन के लिए। आइए देखते हैं। उमेश वाघ स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी के जिम्मा संभालेंगे। बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स। शॉट पिच गेंद थी, जगह बनाई, खूबसूरत शॉट। और इस वक्त हम सूझबूझ वाली क्रिकेट खेलेंगे ये दिखाते हुए। पहली गेंद पर ये जड़ दिया है 4 रन। मैंने कल ही कहा था कि थैंक यू डीजे। 8-9 दिन से डीजे कंटिन्यू बज रहा है। शिरडी भी जाके आया है तो थोड़ी सी थकान महसूस हो रही है। पहली गेंद 4 रन और इरादे स्पष्ट है। हमें जीत चाहिए, हमें जीत चाहिए। अगली गेंद ऊपर डाली हुई गेंद थी। क्या ये गेंद बाहर निकली है? अंपायर ने देखा कि बैट के नीचे से गई है और इसी के कारण ये गेंद यहाँ पे डॉट। अच्छी वापसी, लेकिन हर एक चीज में वापसी करनी होगी। आपको यहाँ पे विकेट चटकानी है, आपको यहाँ पे डॉट गेंदें डालनी है, सामने वाले बैटर्स को आपको प्रेशराइज करना है। बहुत बड़ा काम है। इस बीच ये गेंद को लीव किया, अंपायर ने देखा, जांचा परखा और वाइड गेंद। थैंक यू वेरी मच अंपायर। एक्स्ट्रा गेंद फिर से डालनी होगी, अपनी लाइन को सुधारना होगा। देखिए, जब लो स्कोरिंग टोटल आते हैं तब एज अ बॉलर आपके मन में एक बात जहन में आप डाल दो कि मुझे एक्स्ट्रा नहीं देने, चाहे कुछ भी आसार हो। फुलटॉस गेंद थी, फिर से एक बार गैप में खेल दिया है। हालांकि डीप में प्रोटेक्शन है, 1 ही रन मिलेगा। क्या बात है, अम्मू दूसरे रन के लिए भाग रहे थे। पिछले 4 सालों से पहली बार देख रहा हूं। अमृता से पहले मैच में बढ़िया इनिंग खेल चुके थे, लेकिन जिस तरह से टीम को हार मिली थी वो जबरदस्त थी।
लेकिन यहाँ पे मुकाबला जो सेट हुआ है उस सेट मुकाबले को अच्छी तरीके से खेलना होगा। अगली गेंद नंदू, फिर से एक बार वही। ये गेंद अगर देखी जाए तो ज्यादा बाहर है, लेकिन अप्रोच अगर देखा जाए तो ज्यादा आउटसाइड ऑप्शन खेल रहे और वहां गेंदबाज को ललचा रहे कि और आप बाहर डालिए। लेकिन मैंने पहले मुकाबले में भी कहा था अब्दुल्ला ब्रदर से जब ये खेल रहे थे कि ये ऐसा एक ये घोड़ा है जो अपने आंखों के बाजू में उन्होंने एक ऐसी चीज लगाई कि बाई और की जो एरिया है वो उनको दिख नहीं रहा है। इस बीच लेकिन ये शॉट उन्होंने कंप्लीट किया है, यहाँ पे स्लाइस किया, पॉइंट के ऊपर से ढकेला, 1 रन 2 रन भागे, क्या बात है। देखिए कभी कभी ये कमेंटेटर कर्स इसे कहा जाता है। गौरव मिश्रा जी स्वागत है आपका इंटर धमाका प्रीमियर लीग सीजन 2 में। वेलकम वेलकम, आइए प्लीज मंच पे पधारिए, स्वागत है आपका। 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 9 रन, और आज गौरव मिश्रा जी का बर्थडे भी है। ओ ये गेंद हवा में खेली गई है, क्या ये कैच हो पाएगी, क्या ये कैच हो पाएगी, नहीं, लेकिन ये गेंद भी सीमा रेखे के बाहर गई। हालांकि जो खिलाड़ी यहाँ पे लॉन्ग ऑफ पे खड़ा था उसने एक चीज करनी चाहिए थी, चलो ये कैच नहीं तो रन तो बचाते हैं, लेकिन यहाँ पे खराब स्ट्रैटेजी। (41 टू विन है, 13 रन बन चुके हैं। पावर प्ले में पावरफुल बैटिंग आमिर तासे, और दूसरी तरफ आइकॉन प्लेयर मीरा महेंद्र के उमेश वाघ भी कर रहे हैं। तो ये दोनों ही आइकॉन खिलाड़ी अब्दुल्ला ब्रदर्स के लिए अब जाग चुके हैं। पहले मुकाबले में जो भी हुआ सो हुआ, वो हिस्ट्री है, अभी बनाना है अलग से हिस्ट्री। नंदू फुल टॉस बॉल है, एक्स्ट्रा कवर में, क्या बात है, ये भी 4 रन मिलेंगे। अब उस घोड़े ने अपने आंखों में से पट्टी हटा दी है। अब चारों तरफ बल्लेबाजी, 4 रन पहली ओवर में, लगभग 17 रन। ये बड़ी अच्छी बल्लेबाजी, पिछले मुकाबले से बहुत कुछ वो सीख चुके हैं, और यही है क्रिकेट। आप अपने आप में कितना ज्यादा सुधार कितने जल्दी लेके आते हो, इसी को कहते हैं इंप्रूवमेंट, और वो इंप्रूवमेंट यहाँ पे अब्दुल्ला ब्रदर्स ने दिखाई है। शायद अब्दुल्ला ब्रदर्स के जो ओनर है अब्दुल्ला रायन साहब यहाँ पे नहीं, शायद से वो घर बैठे ये मुकाबले देखते होंगे, और शायद से उन्होंने फोन किया रहेगा और उनका एक फोन काम कर रहा है, ये शायद बोल रहा हूं मैं, होना भी चाहिए, क्योंकि पहले मैच देख के उन्होंने मेरे ख्याल से यूट्यूब क्लोज किया था। तेजस आया गेंदबाजी का जिम्मा संभालने, हल्के हाथों से खेला है, हल्के हाथों से खेला है। दैट्स अ गुड क्रिकेट बाय उमेश वाघ। उमेश वाघ भी जानते हैं कि आमिरता से फॉर्म में चल रहे हैं, उनको ज्यादा से ज्यादा अगर स्ट्राइक देंगे तो यह मुकाबला जल्दी खत्म हो सकता है। रन संख्या बनी है लगभग 18, 41 की मांग थी, 18 बन चुके हैं। अब सिर्फ और सिर्फ 23 रनों की आवश्यकता। 23 रिक्वायर रन्स टू विन। चैलेंजर बॉयज मुंशी कंपाउंड अच्छी खासी एफर्ट लगाई इस टूर्नामेंट को सजाने के लिए। क्रॉस बैट स्ट्रोक है, गैप में स्ट्रोक है, फरार गेंद फरार, क्या डिफ्लेक्ट हुई है गेंद टप्पा गिरते ही, कोई मौका नहीं यहां पे फील्डर के पास, और एक 4 रन। लेकिन अगर लगातार देखा जाए तो ये 3 बाउंड्रीज आई है आमिर तासे के बल्ले से, लेकिन बर्गर एक्स कह रहे हैं कि भाई हमें सिक्सर चाहिए। देखते क्या होता है। ओहो नजाकत नजाकत आगे आए, फिर से एक बार एडजस्टमेंट स्ट्रोक, ग्लांस किया है, 1 ही रन मिलेगा। गुड क्रिकेट। रन संख्या की तरफ बढ़ते हैं। 23 रन, 18 रनों की आवश्यकता। आमिर तासे ने ऑलरेडी एक इनाम जीत चुके हैं, गणेश यादव को जो इन्होंने आउट किया था,
तो इनामी राशि तो अभी भी चल रही है। बड़ा हाइट लगाने का प्रयास, रन नहीं लेंगे, रन नहीं लेंगे। उनको पता है इस मुकाबले को हमने लगभग जीत लिया है, सिर्फ अभी अच्छी क्रिकेट खेलेंगे तो भी इस मुकाबले को जल्द से जल्द जीत पाएंगे। अमृता से बाहुबली ऑफ काशीमीरा, ये लगाया, ये उड़ाया, सिक्सर। देखिए जिस तरह से बल्लेबाजी चल रहे हैं, उमेश बाग ने एक बात बताई होगी आमिर तासे को, जल्दी कर, कल सुबह पनवेल जाना है। वैसी ताबड़तोड़ बल्लेबाजी, 2 ओवर अभी भी समाप्त नहीं है और रन संख्या लगभग 29। आड़े हाथों लिया है, आड़े हाथों लिया है यहाँ पे आमिर तासे ने टीम सिद्धिविनायक स्पार्टन को। यहां पे ओवर की समाप्ति जरूर होगी, लेकिन लगभग 2 ओवर में 30 रन बनाए हैं। अगर कोई टीम हमारा हाल ऐसा कर सकती है तो हम भी वो दम है कि हम भी वो दम दिखा सकते हैं। वही दिखाया है इन दोनों बल्लेबाजों ने, सूझबूझ वाली क्रिकेट। पहले स्टार्ट दिया उमेश वाघ ने, पहली गेंद पे 4 रन जड़े और उसके बाद द आमिर तासे शो चल रहा है मैदान के बीचों बीच। 2 ओवर की समाप्ति, रन संख्या 30। अब 3 ओवर का मुकाबला और आना शेष है, लेकिन जीत के लिए सिर्फ और सिर्फ 11 रनों की आवश्यकता। क्या इस मुकाबले में कोई और चेंजेस ला सकते हैं सिद्धिविनायक स्पार्टन के खिलाड़ी? यहां से अगर कुछ ऐसी घटित घटना घटे तो जाके ये मुकाबला जीत सकते हैं। इसके लिए हमेशा बोलते हैं कि चमत्कार, क्या वो चमत्कार हो पाएगा? देखते हैं। सिद्धिविनायक स्पार्टन, हालांकि जब ऑक्शन चल रहा था सिद्धिविनायक स्पार्टन बड़े जोर शोर से अपनी टीम बना रहे थे, लेकिन कहाँ क्या गलती हुई, परफॉर्मेंस में, डिलीवर करने में या फिर यूनिटी में, ये सोचने लायक बात होगी। गौरव है गेंदबाजी पर, ऊंचे कद के गेंदबाज, क्या वो यहां से विकेट जड़ पाएंगे या फिर आमिर तासे? मारना है तो बड़ा मारना है, नहीं तो नहीं मारना है। ये जज्बा लेके चलते हैं, ये प्लान लेके चलते हैं। उमेश वाघ बहुत देर बाद स्ट्राइक पे आए, 10 की मांगे। अब अपील की, अंपायर ने देखा कि ये वाइड गेंद है। लंच टाइम दिख रहा है कि जिस तरह से ये खेल चल रहा है। ओहो हो, ये क्या कर दिया आपने? ये नो बॉल है, बहुत ही बड़ा बीमर था ये। अगर यहां पे हेड भी लगाते तो भी नहीं लगता। फिर से एक बार खराब गेंद और एक खराब गेंद। ये बहुत ही खराब परफॉर्मेंस कहना चाहूंगा मैं सिद्धिविनायक स्पार्टन का। उनके पास गेंदबाज ही नहीं है। फ्री हिट जारी है और एक पटकी हुई गेंद फिर से डालनी पड़ेगी। मतलब अगर यहां पे एक इक्वेशन के बारे में देखा जाए, अगर यहां पे 70 रन भी रहते तो भी चेस डाउन हो सकता था अगर आप ऐसी गेंदबाजी करोगे तो। लेकिन 41 रन है, उनमें से बन चुके हैं लगभग 35। सिक्सर की मांग है, लेकिन क्या यहां पे ये कैच हो पाएगा? नहीं। मतलब खेल के किसी भी प्रारूप में अगर देखा जाए, बैटिंग हो, गेंदबाजी हो या फिर फील्डिंग हो, यहां पे बहुत ही निराश किया है सिद्धिविनायक स्पार्टन ने। बहुत तैयारी करनी पड़ेगी इस तरह के प्रीमियर लीग मैच में आना हो तो। इस बीच फिर से एक बार आड़े हाथों लिया था, व्हाट अ कैच। नहीं, छूट चुका है, ये भी कैच छूट गया है। 1 रन जरूर मिलेगा। रन संख्या आगे बढ़ती हुई 37। अब 4 रनों की मांग है, 4 टू विन।
ओ ये कैच भी यहाँ पे छूटा, मतलब आज विकेट नहीं गिरने वाली। आमिर तासे ने यहाँ पे रन भी कंप्लीट किया नहीं कि भाई स्टार्ट तूने किया था, फिनिश भी तू कर। अच्छी गेंद, ये अच्छी गेंद है। कुछ एक्स्ट्रा गेंदें आई, हालांकि ये अच्छी ओवर कहूंगा मैं, लेकिन एक्स्ट्रा गेंदें बहुत डाल चुके थे इससे पहले। करो शॉर्ट पिच बॉल है, गेंद को उड़ाया है, कितने रन मिलेंगे? लेट्स सी द अंपायर डिसीजन। इट्स 2, 2 रन। अब सिर्फ 2 रनों की मांग है और स्ट्राइक पे आएंगे आमिर तासे। चलिए, ये मुकाबला तो यहां पे लगभग खत्म हो चुका है। 2 ओवर और 2 रनों की आवश्यकता। सभी तरह से धराशायी किया है सिद्धिविनायक स्पार्टन को टीम अब्दुल्ला वॉरियर ने, और ये होता है इम्पैक्ट। जैसे अभी मुझे जानकारी मिली कि अब्दुल्ला राइन साहब ने पहले मुकाबले देखने के बाद टीवी बंद किया था, शायद अब वो चालू कर सकते हैं। लगभग एक हाथ से ये स्ट्रोक कंप्लीट हुआ है, 4 रन, और इसी के साथ ये मैच खत्म। यहाँ पे वेल प्लेड अब्दुल्ला ब्रदर्स, और इस मुकाबले को जीत के अपनी अस्तित्व को आगे रखा है टीम अब्दुल्ला वॉरियर्स ने। लेकिन यहाँ पे सिद्धिविनायक स्पार्टन की अगर बात की जाए तो इस श्रृंखला में उनका जो एक आगे बढ़ने का एक नजरिया था वो अभी खत्म हो चुका है। सोहेल शेख साहब का आगमन, वेलकम वेलकम, आपका स्वागत है। हमारे सभी अजीज दोस्त मुंशी कंपाउंड या फिर अलग अलग इलाकों से यहाँ पे आए हुए इंटर धमाका प्रीमियर लीग में आपका सभी का स्वागत है। अच्छे मैचेस चल रहे हैं। इस मुकाबले को जीत के अब्दुल्ला ब्रदर्स ने अपने नेक्स्ट टीमों को एक बड़ा चैलेंज खड़ा किया है कि हम हार नहीं मानने वाले। हालांकि 2 मुकाबले जीत के अगर देखा जाए तो टीम जय हिंद आगे बढ़ चुकी है, लेकिन मनस्वी 11 घोड़बंदर ये वो ऐसी टीम है जो कभी भी पलटवार कर सकती है। तो बड़े अच्छे मुकाबले देखने को मिलेंगे। आइए अगला मुकाबला अगर देखा जाए चला विनंती करतोय देवेंद्र मनस्वी 11 घोडबंदर टीम कॅप्टन इथे उपस्थित झालेत। अब्दुल्ला ब्रदर्स टीम कॅप्टन तोच करत व्हायचा ना कोणी मला तोच आहे का सी अगर 10 मिनट का एक हम लोग ब्रेक लेते हैं तो आप प्लीज हमारे अंपायर्स हो या फिर हमारे कमेंटेटर्स फ्रेंड सब यूट्यूब लाइव के, तो 10 मिनट का ब्रेक है, उसके बाद टॉस होगा और फिर अगली मैच अब्दुल्ला ब्रदर्स बनाम मनस्वी 11 घोड़बंदर खेली जाएगी। आइए सुनते हैं एक म्यूजिक। धीरज सर प्लीज या जेवायला।